कला दर्पण न्यूज। हुपरी शहरातील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात आषाढी एकादशीचा पवित्र उत्सव अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला। पहाटेपासूनच मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती। विठ्ठलाच्या नामघोषाने आणि रामकृष्ण हरीच्या गजराने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला। आषाढी एकादशी निमित्त शहरातील 11 दाम्पत्याच्या हस्ते श्री विठ्ठल रखुमाईंचा महाअभिषेक करण्यात आला। पहाटे सकाळी 4:30 ते 6 या वेळेत विधिवत पूजा अर्चा पार पडली। त्यानंतर महाआरती करून विठ्ठल भक्तांनी दर्शनाचा लाभ घेतला। यंदाच्या उत्सवानिमित्त श्री अंबाबाई मंदिर आणि श्री ज्योतिबा मंदिर येथेही श्री विठ्ठलाच्या स्वरूपात विशेष पूजा बांधण्यात आली। श्री विठ्ठल मंदिरात राजेश परिवार तसेच विलासराव शिंदे व परिवार यांच्या वतीने आकर्षक पुष्प सजावट करण्यात आली होती। मंदिरातील देखणी सजावट आणि रंगीबेरंगी रांगोळीने भाविकांचं विशेष लक्ष वेधून घेतलं। भाविकांसाठी मंदिर ट्रस्टच्या वतीने भव्य महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं। यामध्ये 10,000 केळी, 10,000 राजगिऱ्याचे लाडू आणि 100 किलो साबुदाणा खिचडीचं वाटप करण्यात आलं। हजारो विठ्ठल भक्तांनी प्रसादाचा लाभ घेतला। आषाढी एकादशीच्या निमित्ताने शहरातील विविध लहान मोठ्या शाळांमधील विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेत दिंडी काढत वारीचा उत्साह अनुभवला। रामकृष्ण हरी, ज्ञानोबा तुकाराम अशा जयघोषात चिमुकल्यांनी विठ्ठल रखुमाईंचं दर्शन घेत वारकरी परंपरेचा संदेश दिला। या सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी श्री विठ्ठल व दत्त मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष शिवराज नाईक, नारायणराव घोरपडे, विजय जोशी, विलास नाईक, रावसाहेब मेहतर, घनश्याम माळी, अजय घोरपडे, रवी नाईक तसेच BF ग्रुप, नारायण चौक, कागलवेस आणि विठ्ठल चौक येथील कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले। दिवसभर मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होती। भक्तिमय वातावरण, आकर्षक सजावट, महाअभिषेक, महाप्रसाद आणि पारंपरिक वारकरी संस्कृतीचं दर्शन घडविणारा हा सोहळा हुपरीकरांसाठी अविस्मरणीय ठरला। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.